नमस्ते फ्रेंड्स, आज आले मी ते म्हणजे भाऊच्या धक्क्यावरती. आज गर्दी देखील कमी होती आणि मासे देखील कमी होते. माशामध्ये होते ते फक्त हे प्रॉन्स होते आणि प्रॉन्समध्ये वेगवेगळी व्हरायटी होती, म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत होती. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि ते किलोवरती विकले जात होते. मला किलोवरतीच घेणं जास्त परवडतं. ही मोठी आहे ती 1000 रुपयाला किलो होती. तुम्ही देखील घेत असाल तर कसं घेता ते पण मला कळवा. आणि बाकीच्या होत्या त्या 250 रुपये, 200 रुपये, 350 इथपर्यंत या प्रत्येकी किलो मिळत होत्या. बाजारात मासे थोडे कमीच होते, जास्त करून कोळंबी होती आणि होता तो हा बोंबील होता. बोंबीलचा वाटा 100 रुपयेला मी हे 2 घेतले होते, त्याच्यामुळं फारसे महाग देखील नसतात. बाकीच्या माशांबद्दल मला फारसं काही माहीत नाही, म्हणजे ते कसे बनवतात किंवा ते कसे लागतात ते माहीत नाही. त्याच्यामुळे मला जे मासे माहीत आहेत तेच मी घेते. तुम्ही कोणता तुमचा मासा फेवरेट आहे ते देखील मला सांगायला विसरू नका. इथे तुम्ही कोळंबी घेतली तर इथे तुम्हाला साफ करून देखील दिली जाते, त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेतले जातात. ह्या टबमध्ये तुम्हाला कोळंबी विकत मिळते आणि ती वेगवेगळ्या दरांमध्ये असते. आज फारशी गर्दी देखील नव्हती, म्हणजे माणसं देखील कमी होती आणि मासे देखील कमी होते. हा आहे तो भाऊच्या धक्क्यावरचा पूर्ण व्ह्यू आहे. जर रविवारी तुम्ही गेला तर इतकी अफाट गर्दी तिथे असते ना, की विचारायला सोय नको. तितकेच तुम्हाला लोक देखील दिसतील आणि तितकीच तुम्हाला वाहतुकीची वाहनं देखील दिसतील. त्यामुळे खूप गर्दी होती. आज खूप गर्दी कमी होता. हा आहे तो भाऊच्या धक्क्याच्या बाहेरचा व्ह्यू आहे. इथे सगळ्या प्रकारचे तुम्हाला बाहेर मासे मिळतात, पण ते थोडेसे फ्रेश कमी असतात, म्हणजे जास्त फ्रेश नसतात, थोडे खराब मासे असतात. त्यामुळे मी बाहेरचे मासे कधीही घेत नाही, आत मासे मिळाले तरच घेते. आता मी कोळंबी आणली होती आणि ती कोळंबी कशी साफ करायची ते मी दाखवते. पहिल्यांदा पाठीमागचं किंवा पुढचं टोक काढून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याच्या पाठीमागून काढून घ्यायचं आणि त्याच्यातला हा धागा आहे तो काढायला अजिबात विसरायचं नाही. व्यवस्थित अशा पद्धतीनं तुम्हाला जी कोळंबी आहे ती व्यवस्थित साफ आणि क्लीन करून घ्यायची आहे. फारसा वेळ लागत नाही. 1 किलो कोळंबी साफ करायला ती 30 रुपये घेतात, म्हणून मी घरीच केली होती आणि तुम्हाला देखील दाखवायचं होतं की कशी नेमकी कोळंबी साफ करतात. त्यामुळं फार वेळ लागत नाही. कोळंबी छोटी छोटी असेल तर थोडासा वेळ लागतो. मी आणली होती ती मोठी कोळंबी आणली होती, त्यामुळे फार वेळ लागत नाही. कमी वेळेत छानपैकी साफ होते आणि शेवटी स्वतः साफ केलेली गोष्टच काही वेगळी असते. तुम्ही देखील स्वतः साफ करता की साफ करून घेऊन येता हे देखील मला सांगायला विसरू नका. मी पूर्ण अशा पद्धतीनं जी कोळंबी आहे ती साफ केली होती.